आपल्या सर्वांना जय शिवराय. महाराजांची जयंती जवळ येते, मग भगवा आठवणं स्वाभाविक आहे ना. मी ठरवलंय मित्रांनो की येत्या शिवजयंतीपर्यंत अर्थात 19 फेब्रुवारी 2025 पर्यंत देशभर नव्हे तर जगभर ज्या भगव्याचं तत्वज्ञान पोहोचलंय, ज्या भगव्याची अस्मिता पोहोचली, जो भगवा रंग, जो भगवा झेंडा जगाच्या कानाकोपऱ्यात कधी काळी पोहोचलाय, तो भगवा आपल्या प्रत्येक देशवासियाच्या काळजात मला नीट कोरून ठेवायचा. मी ठरवलंय की येत्या शिवजयंतीपर्यंत तमाम गड किल्ल्यांवरचा जो भगवा आहे तो आपल्या प्रत्येकापर्यंत आणायचा आहे. त्यासाठी मी दरम्यानच्या काळामध्ये काही गड किल्ल्यांची भ्रमंती देखील करणार आहे. त्या गड किल्ल्यांच्या संदर्भानं ज्या अनटोल्ड स्टोरी आहेत, कदाचित आपल्याला माहित नसतील, कदाचित आपल्यापर्यंत पोहोचल्या नसतील, त्या देखील मी निश्चितपणानं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, तो भगवा जो वर्धमान महावीरांचा आहे, बुद्धांचा आहे, बसवांनांचा आहे, आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकेची शिकागो धर्म परिषद गाजवणाऱ्या विवेकानंदांचा भगवा आहे, तो आपल्या प्रत्येक देशवासियाच्या काळजामध्ये येत्या शिवजयंतीपर्यंत मला नीट कोरायचा आहे. मी ठरवलंय की वारकऱ्यांचा भगवा आणि दुसऱ्या बाजूला शिव छत्रपतींचा, शंभूराजांचा भगवा आपल्या प्रत्येकाला नीट समजावून सांगायचा आहे. पण भगवा आपल्या प्रत्येकाच्या काळजात कोरण्यासाठी, तो भगवा आपल्या प्रत्येकाला नीट समजावून सांगण्यासाठी आधी आपल्या मनाची मशागत तर केली पाहिजे ना. म्हणजे मी येत्या 19 फेब्रुवारी पर्यंत फक्त भगवाच सांगेन, पण मला भगवा रंग जितका प्रिय आहे, भगव्या रंगाचं कापड जितकं प्रिय आहे, तेवढेच किंबहुना त्याहून जास्त त्या भगव्या कापडात बांधून ठेवलेले आपले ग्रंथ मला प्रिय आहेत. त्यामुळं येत्या 19 फेब्रुवारी पर्यंत मला आपल्या सगळ्यांना माहीत नसलेलं, कदाचित आपल्या विस्मरणात गेलेलं, त्या भगव्या कापडात बांधून ठेवलेले जे ग्रंथ आहेत ते मला आपल्याला उलगडून सांगायचे आहेत. आपल्या सगळ्यांना ते नीट मला खरं तर समजावून सांगायचं. जे मरगळलेल्या मनाला नवसंजीवनी देणारं, जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं अत्युच्च कोटीचं तत्वज्ञान आहे, ते तत्वज्ञान देखील मला आपल्या प्रत्येकाच्या काळजामध्ये कोरायचं. त्यासाठी येणारा प्रत्येक एपिसोड त्या 19 फेब्रुवारी पर्यंत अर्थात शिवजयंतीपर्यंत बघण्यासाठी अजूनही माझ्या विक्रांत पाटील स्पीकर या ऑफिशियल युट्यूब चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल ना, तर आत्ताच आपण सबस्क्राईब करा. जय शिवराय.